70 किती बोलल्या पाटील? पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। बजरंग बली महारुद्र हनुमान की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। महर्षि वाल्मीकि महाराज की जय। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। तू आमचा शत्रु साचार तुझा वदावयाला रघुवीर तुझी दाही श्री छेदुनी सत्वर बळी देईन दश दिशा। लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। वचन ऐका कमळापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी। राजा रामचंद्र भगवान की जय। पवनसूत हनुमान की जय। पुण्य पावन असणारी संतांच्या पदस्पर्शाने पुनीत ही भूमी आणि या भूमीमध्ये बोलिले वाल्मिक तैसाची करीन आचरून दाविन नामा म्हणे। या न्यायानं जगाच्या जगतपित्याला भगवंताला आपल्या जे काही लिहिलेलं आहे त्या लिहिलेल्या एक आदर्श आचारसंहिता ज्याला म्हणू, जी आचारसंहिता घालून दिली अशा असणाऱ्या आद्य कवी महर्षी वाल्मिकी ऋषींच्या पवित्र प्रांगणामध्ये चालू असलेलं ज्ञानयज्ञ आणि म्हणून सर्वप्रथम भगवंताच्या चरणावरती नतमस्तक, आद्य कवी महर्षी वाल्मिकी ऋषींच्या चरणावरती नतमस्तक, ह्या व्यासपीठाचे अधिष्ठान मूर्ती असणारे हरिभक्त पारायण मोहनराव पाटील धानोरकर यांच्या चरणावरती नतमस्तक, आमच्या एरियाचं वैभव असणारे भीष्म पितामह ज्यांना आम्ही म्हणू, शेलार मामा ज्यांना म्हणू, अशा असणारे आमचे हरिभक्त पारायण संभाजी महाराज यांच्या चरणावरती नतमस्तक, आमचे मार्गदर्शक माधवराव पाटील भोसले यांच्या चरणावरती नतमस्तक, अगदी गोड वाचक असणारे आमचे वाचक हरिभक्त पारायण देवानंद पाटील यांच्या चरणावरती नतमस्तक, आमच्या धर्माबाद तालुक्याचं वैभव असणारं अगदी गोड गायक रावसाहेब पाटील यांच्या चरणावरती नतमस्तक, आमचे कदम पाटील आहेत त्यांच्या चरणावरती नतमस्तक, श्रोते तुम्ही महिषांच्या मूर्ती या न्यायानं श्रोते मायबापांच्या चरणावरती नतमस्तक, ह्या गावातील वाचक सूचक त्यांच्या चरणावरती नतमस्तक आणि सेवेला सुरुवात। शुक नावाचा रावणाचा हेर, रावणाने काय तर सेवके करावे सांगितले काम, या न्यायानं रावणाने सांगितलं त्या असणाऱ्या सुवेळा नावाच्या पर्वतावरती रामाचं सैन्य आहे आणि त्या सैन्यामध्ये कोण आहे, कुठले धुरंधर आहेत, कोणते योद्धे आहेत
किंवा त्यांच्याकडे काय काय हत्यार आहे, कुठली व्यूहरचना आहे हे पाहून या. अशा पद्धतीनं सांगितल्याच्या नंतर सेवक त्या ठिकाणी स्वामींनी सांगितलेलं काम शिरसावंद्य मांडलं आणि त्या ठिकाणी शुक आणि सारंग नावाचे गुप्तहेर कुठं तर प्रभू रामांच्या सैन्यामध्ये यायला आलेले आहेत आणि चौफेर फिरायला लागले. फिरताना काय झालं, शोक मने सीता गोरटी पुन्हा न पडे तुमचे दृष्टी मरकट हो व्यर्थ कष्टी कासया होता उगेची. आणि म्हणून कसं तर एखाद्याला त्या ठिकाणी रस्त्याने जाऊ द्यायचं नसेल, आमच्या रावसाहेब पाटील म्हणतात तिथं लय मोठा रानगाडगा आहे असं म्हणलं की माणूस मागच याव. त्याने ना त्या शुक आणि सारंग म्हणायला लागला, अहो काय बोलता तुम्ही, रावण 33 कोटी देवांना बंदीखान्यामध्ये घातलेला आहे असा असणारा रावण आणि त्यांनी त्या ठिकाणी सीता घेऊन गेलेली आहे, ती काही तुम्हाला मिळणार नाही. कारण तो एवढा बलाढ्य आहे, माझे स्वामी एवढे बलाढ्य आहेत की त्यांच्या पुढं तुमचा निभाव लागणार नाही. आणि म्हणून तुम्हाला जर तुमचा जीव प्रिय असेल तर काय करा, तुम्ही त्या ठिकाणी किष्किंधा पर्वताला जा किंवा तुम्ही जिथून आलात तिथून परत जा, विनाकारण ह्या ठिकाणी थांबलात तर तुमचा मृत्यू निश्चित आहे. अशा पद्धतीची धमकी त्या ठिकाणी शुक आणि सारंग द्यायला लागले. नंदना धरा धरा मागुतेन होतात काळवानर्या सोडवना केले ताडना ते वेळा. आणि म्हणून हे असणाऱ्या सैन्य काय भिणारे नव्हतं. कशामुळं तर देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट भगवंताचं कार्य करतायत. आणि म्हणून देह राहो अथवा जाओ पांडुरंगी दृढ भावो. याने ना अंगजी म्हणायला लागले. वाळी नंदन म्हणजे अंगजी म्हणतायत, अरे काय पाहता आले 2 धरा यांना आपण बघू. अशा पद्धतीनं बोलले आणि बोलल्याच्या नंतर वानरवीर धावत जायला लागले. धावून त्या ठिकाणी काय करतात, मग कर चरण बांधून शुका ठेविले रक्षोना आसो इकडे रघुनंदन समुद्रासी मार्ग मागे. आणि म्हणून अशा पद्धतीनं त्या अंगजीने सांगितलं याला धरा, काय पाहता. अशा पद्धतीनं बोलल्याच्या नंतर त्यांना धरले, त्यांचं बांधून ठेवण्यात आलं. आणि इकडं असणारे प्रभुराम जे रघुवंश असणार त्या ठिकाणी रघुवंशाचं भूषण असणारे प्रभुराम लीनता आहे, नम्रता आहे, समुद्राला नम्रतेनं मागणी करतायत. कसं तर नम्र झाला भूता तेने कोंदिले अनंता. ह्याने ना नम्रता घ्यायला लागले. अहो आपण सर्वजण शेतकरी आहोत, आपल्याला माहित आहे नदीच्या काठावरती किती मोठाले वृक्ष असतात, झाडं असतात, पण ते पूर आल्याच्या नंतर वाहून जातात कारण नम्रता नसते. परंतु त्याच नदीच्या तीरावरती लवाळी नावाचे एक वनस्पती असते, ते मात्र पाऊस आला, पूर आला की त्या ठिकाणी खाली जाते आणि पूर गेला की वर येते. कारण नम्रता आहे आणि नम्रता आहे म्हणून तिला मृत्यू नाही. त्याने ना प्रभू राम नम्रतेनं त्या सागराची प्रार्थना करतायत, सागराची विनंती करतायत. काय तर मला माझ्या सीतेला त्या ठिकाणी जायचं आहे किंवा सीतेकडे जायचं आहे आणि म्हणून मला मार्ग द्या. अशा पद्धतीची विनंती सागराला प्रभू राम करायला लागले. 3 दिवसापर्यंत ऊन समुद्र रघुनाथ समुद्राची वाट पाहत परितो उन्मत सर्वता. किती नम्रता. ज्या प्रभू रामांनी त्या ठिकाणी क्षणार्धामध्ये पूल बांधले असते, त्या प्रभू रामांनी 3 दिवस समुद्राकडे याचना करतायत, प्रार्थना करतायत. अहो मला काय त्या ठिकाणी जायचंय, मला मार्ग द्या. कारण भगवान विष्णू परमात्म्याचा अवतार आहे, भगवान जगाचा जगत पिता आहे आणि नम्रता धारण करायला लागले, मला मार्ग द्या. परंतु समुद्र त्या ठिकाणी मार्ग देत नव्हते. आणि मग प्रभू राम काय केले, परम शोभला रघुनाथ मने हा समय ओळखा नोळखे यथार्थ या. 啊 समी मान दिदला बहुता. 啊 या समी मान दिदला बहुता. 啊 या समी मान दिदला बहुता. 啊 या समी मान दिदला बहुता.
ठिकाणी विनंती केली, 3 दिवस प्रार्थना केली, परंतु सागराने असणारा मार्ग दिलेला नाहीये. आणि म्हणून मऊ मेनाहून विष्णुदास आम्ही, वज्राहून कठीण, या न्यायानं गरज पडल्याच्या नंतर शस्त्रास्त्र आम्ही हातामध्ये घेऊ, अशा पद्धतीचं त्या ठिकाणी प्रभुराम बोलतायत. आणि मग त्या ठिकाणी पुढे काय होते, लवण जलाभिषेक करुणा हो. सर्पहास पसारला लंबायमान, आता यावरी बाण सुपर्णा सोडिता भक्षिल क्षणार्धे. आणि म्हणून आता काय करतो, तर हा समुद्र मला मार्ग देत नाही किंवा माझ्या कार्यामध्ये बाधा निर्माण करतोय. ह्याची निर्मिती माझ्या पूर्वजांनी सगळ्यांनी केलेली आहे, परंतु हा माझ्या पूर्वजांचं एवढं सुद्धा त्या ठिकाणी ज्यांनी मदत केली किंवा ज्यांनी आणलं त्यांचं सुद्धा या ठिकाणी हे ऐकत नाहीये. आणि म्हणून याला मी शिक्षा लावतो, अशा पद्धतीनं प्रभुराम बोलतायत. आपला धनुष्याचा असणारा बाण त्या ठिकाणी काढलेला आहे. आणि मग काय होते, माझा बाण वडवानळ क्षणे शोषिल समुद्र जल, जैसा ज्ञान प्रवेशता सकल अज्ञान जाय निरसोने. आणि म्हणून माझा बाण कोणता आहे, तर वडवानळ नावाचा बाण माझ्याकडे आहे. वडवानळ नावाचा बाण, वडवानळ नावाचा अग्नी ज्याच्या पद्धतीनं त्या ठिकाणी जंगलाचा सुद्धा नाश करतं, त्या न्यायानं मी बाण मारल्याच्या नंतर हे समुद्राचं पाणी त्या ठिकाणी शोषून घेईल. किंवा पुढे जाऊन सांगतायत, एखाद्या व्यक्तीला ज्ञान प्राप्त झाल्याच्या नंतर त्याच्यामधील अंधकार जशा पद्धतीनं दूर होतो. तुका म्हणे काम क्रोध घर केले रीते, या न्यायानं त्या ठिकाणी ज्ञान प्राप्त झाल्याच्या नंतर अज्ञान जसं दूर होतं तसं ह्या समुद्रामधून जल मी त्या ठिकाणी शोषून घेतो, अशा पद्धतीने प्रभुराम बोलतात की माझा बाण कलशोद्भव क्षणे सोशील जलार्णव, सूर्य उगवता तम सर्व जाय जैसे निरसोनी. आणि म्हणून माझा बाण कशा पद्धतीने, तर महर्षी अगस्ती मुनींनी 3 आचमनामध्ये 3 घोटामध्ये सागराला जसं प्राशन केलं, त्याने माझा बाण या ठिकाणी कार्य करू शकतो. किंवा त्या ठिकाणी चांदणे आहेत, आकाशातील चांदणे जोपर्यंत सूर्योदय होणार नाही तोपर्यंत चांदणे दिसतात, परंतु सूर्योदय झाल्याच्या नंतर चांदणे जशा पद्धतीने दिसत नाहीत, त्या न्यायाने या ठिकाणी होईल. मागुती एक क्षण वाट पाहुना उभा टाकला रघुनंदना, धनुष्यावर येवजिला बाण अर्ध क्षणा न लागता. आणि म्हणून क्रोधायमान झालेले माझे प्रभुराम त्या ठिकाणी धनुष्य घेतलेला आहे, अर्धचंद्र बाण त्या ठिकाणी लावला. आणि आता त्या ठिकाणी अर्ध क्षण न लागता बाण त्या ठिकाणी सज्ज केलेला आहे. आणि सज्ज केलेला बाण काय करता, बाणाचे मुखी ब्रह्मास्त्र स्थापिता झाला राजीव नेत्र, की क्षोभला प्रोयाय रुद्र अक्षय सागर देखता. आणि म्हणून बाणावरती ब्रह्मास्त्र नावाचा अस्त्र त्या ठिकाणी प्रेरलेला आहे, धरले किंवा त्या ब्रह्मास्त्राचा त्या ठिकाणी ब्रह्मास्त्र प्रेरलेलं आहे. जशा पद्धतीनं त्या सागराचा अंत लागत नाही, परंतु ह्या सागरावरती माझे प्रभू राम त्या ठिकाणी बाण आकर्ण बाण लावलेला आहे. आणि लावलेला बाण काय होतं, आकर्षाचा वडिता प्रचंड भयता तडे विरांची झंड, जलचर खेचर उदंडा मूर्छना येऊन पडियले. आणि म्हणून प्रभू राम त्या ठिकाणी धनुष्याला बाण सज्ज केलेला आहे.
आणि म्हणून देव होय पाठ मोरा नसती विघ्न येती घरा देव होय पाठ मोरा. आणि म्हणून देव पाठ मोरा झाल्याच्या नंतर नसती विघ्न सुद्धा वाट्याला येत आहेत. आणि म्हणून प्रभू राम धनुष्याला बाण लावलेला आहे. बाण लावल्याच्या नंतर ब्रह्मदेवासह सृष्टी हडबळायला लागली. जल त्या समुद्रामध्ये असणारे जे जलचर प्राणी आहेत त्यांना कंप सुटलेला आहे. आता आमचं काही खरं नाही, आमचा अंत निश्चित आहे, अशा पद्धतीनं सर्वांना वाटायला लागलं. आणि मग पुढं काय होते? विष संपता समग्र यात्रीवर येते मित्रचक्र बाबा. ऐसा दिव्य रूप समुद्र सरिता सहिता प्रगटल आणि म्हणून जशा पद्धतीनं रात्र संपल्याच्या नंतर सूर्योदय त्या ठिकाणी व्हावा, सूर्य जशा पद्धतीनं दर्शन द्यावं त्या न्यायानं कोणतं समुद्र सर्व नद्यासह साक्षात प्रगट त्या ठिकाणी व्हायला लागले. आणि झोन साक्षात प्रगट झालेले समुद्र नारायण काय बोलतात ते आपण पुढे बघूया. यागी होता पूर्णाहुती तात्काळ प्रगटे आराध्य मूर्ती तैसा प्रगटला शिरापते परिवार सहित ते दवा. आणि म्हणून जशा पद्धतीनं एखादा धार्मिक व्यक्ती यज्ञ करावं, यज्ञ करताना एखादा मनामध्ये हेतू ठेवावा आणि तो हेतू त्या ठिकाणी करून सर्व कायेनं वाचेनं मनानं त्या ठिकाणी यज्ञाच्या आहुती देत राहावी. आणि यज्ञ समाप्तीच्या वेळी जशा पद्धतीनं आराध्य मूर्ती ज्याची आपण आराधना केलेली आहे अशी आराध्य मूर्ती त्या ठिकाणी प्रगट व्हावी. त्या न्यायानं समुद्र आपल्या परिवारासह त्या ठिकाणी प्रगट होतात. आणि प्रगट झालेले समुद्र काय बोलतात पुढे बोला महाराज. वंदोनिया रघुवीर चरणा मने राजीवाक्षा रघुनंदना स्मरारी मित्रानंद सदना जानकी जीवना रघुपती. आणि म्हणून अशा पद्धतीनं समुद्र त्या ठिकाणी आपल्या परिवारासह प्रगट झाले. आणि काकुळ त्याला येऊन बोलतायत, अहो देवा, जानकीचे पती असणाऱ्या देवा, अयोध्येचे नाथ असणाऱ्या देवा, तुमचं त्या ठिकाणी भक्ता राखी पायापासी दुर्जनासी संहारी हे असणारं तुमचं ब्रीद आहे देवा. कसं तर परपीडा ते पाप, परोपकार ते पुण्य. अशा पद्धतीनं एखाद्याला जर पीडा दिली त्याचा कसला दोष नसताना जर त्याला त्रास दिला तर ते पाप आहे. आणि म्हणून तुम्ही वैराग्याची मूर्ती आहात. आणि अशा असणाऱ्या भगवंता अशा पद्धतीची गयावया प्रार्थना समुद्र करायला लागला. आणि मग माझे प्रभू राम काय करतात? तू कृपा समुद्रा रघुवीरा काही लहरी आली क्रूरा माझा अन्याय नसता शरा धनुष्यावरी घातला. आणि म्हणून देवा, तुम्ही तर करुण्याचे सागर आहात, कारुण्याची मूर्ती आहात देवा. माझा कसलाच अपराध नसताना माझ्यावरती धनुष्य आपण प्रेरता देवा. तुम्ही शांतीचा असणारा प्रतीक आहात, तुम्हाला क्रोध येत नाही देवा. आणि मग अशा पद्धतीची क्रोधाची लहरी किंवा राग तुमच्यामध्ये का आला देवा? माझा काय गुन्हा देवा? माझा काय दोष देवा? अशा पद्धतीनं समुद्र बोलायला लागला. आणि मग माझे प्रभुराम काय करतात? माझा स्वभाव रघुनंदना सर्वदाही करावे गरजना तुझसी गर्व हरणा
सर्वताही केला नाही. आणि म्हणून देवा माझा गर्जने किंवा जो असणारी गर्जना आहे ती गर्जना करणे माझा स्वभाव आहे देवा. मला अहंकार आलेला नाही देवा. तुमच्या पुढं अहंकार येण्या इतपत मोठा मी नाही देवा. अशा पद्धतीची गयावया प्रार्थना विनंती समुद्र करतोय. आणि मग प्रभू राम काय करतात? मग मन रघुनंदन पुन्हा काढिता नये पूर्ण यासी कारण सांगा काय. आणि म्हणून त्या ठिकाणी गयावया करणाऱ्या समुद्राची दया प्रभू रामाला आलेली आहे. आणि मग प्रभू राम म्हणतायत ठीक आहे, परंतु जो बाण मी आता त्या ठिकाणी घेतलेला आहे कसं तर आपण बोलून जातो. बोलताना पुढच्या व्यक्तीला एखादा त्रास झाला, बोलताना आपला अपशब्द केला आणि पुढचा व्यक्तीचं काय चुकलं माझा तुम्ही का बोललात असं बोलल्याच्या नंतर तो शब्द परत येणार नाही. आणि त्याच नाही ना माझा बाण आता या ठिकाणी काय करू, हा बाण मला परत वाट्यामध्ये घेता येणार नाहीये. आणि मग ह्याचं काय करू अशा पद्धतीचा प्रश्न प्रभू राम करायला लागले. आणि मग पुढं काय होते? यावरी बोले सरितानाथ पश्चिमे सासे मेरु दैत्य तो माझी जलचरे भक्षित सदा पाडितो गो ब्राह्मणा. आणि म्हणून अशा पद्धतीनं माझा बाण परत घेता येणार नाहीये असं बोलल्याच्या नंतर सरितेचे नाथ असणारे समुद्र त्या ठिकाणी बोलतायत अहो देवा पश्चिम दिशेला असणारा मेरू नावाचा पर्वत आहे आणि त्या पर्वताच्या त्या ठिकाणी असणारा मराळ देश ज्याला आपण म्हणू त्या ठिकाणी एक दैत्य आहे. तो दैत्य त्या ठिकाणी माझं नित्य अशा पद्धतीनं माझ्या जलचरांचं भक्षण करतो, गो ब्राह्मणांना त्रास देतो. अशा पद्धतीचं गारानं समुद्र प्रभू रामाला सांगायला लागले. आणि मग पुढं काय झालं? कोणिया मरूचा तात्काळ घ्यावा जे प्राण तो शर गेला न लागता क्षणा कल्पांत चपळे सारखा. आणि म्हणून त्या ठिकाणी समुद्राचं जे बोलणं आहे ते बोलणं प्रभू रामांना त्या ठिकाणी कळालं किंवा प्रभू रामांना ती समस्या कळाली. आणि मग त्या मरू नावाचा जो दैत्य आहे त्या दैत्याच्या दिशेनं बाण सोडलेला आहे. अहो वीज जशी चपळत यावी किंवा वीज जेवढी वेगाने यावी तेवढ्याच वेगानं कल्पांत अशा पद्धतीनं तो बाण त्या मेरू नावाच्या किंवा मरू असणाऱ्या दैत्याकडे जायला लागला, पश्चिमेकडे जायला लागला. आणि मग पुढं काय झालं? जले जीव वदिता मरु दैत्य शिर छेदले अकस्मात जीवन शोषिले बहुत मारवाड देश वसिनला. आणि म्हणून अशा पद्धतीनं तो बाण त्या ठिकाणी गेलेला आहे पश्चिमेला. आणि गेल्याच्या नंतर जो मरू नावाचा दैत्य होता तो त्या ठिकाणी परपीडा करत होता, त्या ठिकाणी जलचरांना त्रास देत होता किंवा गिळंकृत करत होता. आणि करताना मात्र प्रभू रामांचा बाण गेलेला आहे. त्या मरू नावाच्या दैत्याचं शिर धडा वेगळं केलेलं आहे. आणि अशा पद्धतीनं तो मारवाड नावाचा देश त्या ठिकाणी त्या देशामध्ये बाण तो जाऊन लागलेला आहे. अद्यापतीकडे अल्पजल परिवृक्षवल्ली सदा सुफल असो सागरे तमाल निळ जामात मरुनी पूजिला. आणि म्हणून त्या ठिकाणी बाण लागला, मरू नावाचा दैत्याचा अंत झाला.
अद्यापही तिथं पाऊस कमी आहे, तिथं अद्याप सुद्धा पाण्याची कमतरता आहे. पाण्याची कमतरता असून सुद्धा वृक्षवल्ली त्या ठिकाणी आहेत, हिरवे झाडं आहेत. कशामुळं तर देव आहे. देवाचा त्या ठिकाणी असणारा जो बाण आहे तो दैत्यासाठी होता आणि म्हणून दैत्याचा अंत झाला. आणि अशा पद्धतीनं समुद्र प्रभू रामांचा त्या ठिकाणी सत्कार गौरव केलेला आहे. कशामुळं तर असणाऱ्या माझी कन्या त्यांना त्या ठिकाणी दिलेले आहे आणि म्हणून जामात म्हणून जावाई म्हणून त्याचा असणारा सत्कार स्वागत केल्याच्या नंतर काय झालं. मग सर्व पूजा आणून घनश्याम गात्र रघुनंदन अपर्णावराचे मनरंजन हर्ष पूजी श्रीरामचंद्र. आणि मग त्या ठिकाणी कोण तर प्रभू राम कोणाचं भजन करतायत. महादेवाचं भजन करी महादेव महादेव भजन करी महादेव राम पूजी सदाशिव. याने ना प्रभू राम महादेवाचं भजन करतायत आणि अशा पद्धतीनं पूजन करतायत. केल्याच्या नंतर काय झालं. दिव्य अलंकार दिव्य रत्ने अमोलिक रत्ने प्रभाकरे राघवा पुढे नंदेश्वरे समर्पित केले ते काळे. आणि म्हणून प्रभू रामा पुढं अलंकार अशा पद्धतीने अनेक अमोलिक रत्न सरिताना त्या ठिकाणी सागर देत आहेत. आणि दिल्याच्या नंतर पुढं काय झालं. सागर माने अयोध्यानात वस्त्रभूषण नेई सर्वथा नृपास वल्कले तत्वता रिपु सन्मुखा योग्य नो हे. आणि म्हणून सागर त्या ठिकाणी प्रभू रामांना म्हणतायत अहो राजा किंवा तुम्ही राजा. आणि राजांना वल्कल त्या ठिकाणी शोभत नाहीयेत किंवा वल्कल त्या ठिकाणी राजासाठी नाहीत. अशा पद्धतीनं बोलले. अनेक अशा पद्धतीचे दिव्य वस्त्र अलंकार सागर प्रभू रामाला देतात. अयोध्यानाथ नृपवरा करुणियाच्या अंगीकारा मग समरंगनी दश कंदरा खंड विखंड करावे. आणि म्हणून अयोध्येचे नाथ असणाऱ्या प्रभू रामा हे असणारे वस्त्र त्या ठिकाणी परिधान करा. अलंकार त्या ठिकाणी अंगावरती घ्या. अलंकार आपल्या शरीरावरती धारण करा, अंगावरती धारण करा. आणि मग दशकंदर असणाऱ्या रावणाचा त्या ठिकाणी निपात करा, अंत करा. अशा पद्धतीनं सागर बोलायला लागले. बैसावया दिव्य रथ समरी पाठविला शचीनाथ वानर सुग्रीवादी समस्त विनवित ते धवा रघुत्तमा. आणि म्हणून हे दिव्य वस्त्र तुम्ही त्या ठिकाणी परिधान करा. आणि समरांगणामध्ये युद्धामध्ये शचीनाथ म्हणजे देवाचा राजा असणारा इंद्र त्या ठिकाणी आपला मातरी नावाचा जो रथ सारथी आहे तो सारथ्यासह इंद्राचा रथ त्या ठिकाणी येईल. अशा पद्धतीनं सरितानाथ सागर प्रभू रामांना बोलतात. स्वनियम समस्ताचे मनी वस्त्रभूषण घ्यावे क्षणी भक्त वचन चाप मानिता झाला ते धवा. आणि म्हणून अशा पद्धतीने सागर बोलतायत. पण बोलताना इकडं वानरवीर सैन्य सुद्धा म्हणायला लागलं देवा त्या ठिकाणी सागरजी देत आहेत. आणि म्हणून देवाची त्या ठिकाणी कोणाची तर सैन्याची भक्ताची प्रार्थना
प्रभू राम त्या ठिकाणी स्वीकारतायत आणि ती वस्त्रभूषण त्या ठिकाणी घेतलेली आहेत. कल्पांत चपले समान हो. राघवनी असला पितवस उत्तरिया प्रणवर दिव्यमान की चंड किरण प्रकाशला आणि म्हणून त्या ठिकाणी भावानं दिलेलं वस्त्र जे आहे, भाव म्हणजे भक्ती, भावनेनं दिलेलं वस्त्र प्रभू राम त्या ठिकाणी परिधान करतायत. पितांबर त्या ठिकाणी सहस्त्र चपळा म्हणजे विजय सारखं त्या ठिकाणी चमकायला लागलं. असं असणारं पितांबर त्या ठिकाणी भगवान प्रभू श्रीरामांनी परिधान केलेलं आहे. सूर्य त्या ठिकाणी आले की काय अशा पद्धतीनं पितांबर बघितल्याच्या नंतर वाटायला लागलं. सावरुनी जटा भार वरी मुकुट घातला सुंदर तेज तळपतसे अपार दे चक्र क्रमा माझीन समाये. आणि म्हणून त्या ठिकाणी जटाचा जो भार होता तो जटा त्या ठिकाणी सोडलेले आहेत आणि सागराने दिलेले दिव्य अशा पद्धतीचं जे मुकुट आहे ते मुकुट परिधान केलं. दिव्य अशा पद्धतीचं तेजोयमान त्या ठिकाणी मुकुट दिसायला लागलं. प्रळय चपळे उमाळे उठते देवी दिव्य कुंडले तळपते की कवी आणि अंगिरापती करणी शोभते साचार. आणि म्हणून जे कुंडल आहेत ते कुंडल चपळ्यासारखी चमकायला लागली, विजेसारखी चमकायला लागली. आणि मग पुढं काय होते आता भैरवी घ्या. मुक्त फळा माला बहुत रघुपतीच्या गळा डुलत की मुक्त रूपे समजता अनंत ब्रह्मांडे गुंपली. आणि म्हणून अशा पद्धतीनं त्या ठिकाणी वस्त्र परिधान केले, माळा त्या ठिकाणी घातल्या. अहो ज्या भगवंताचं वर्णन करणं शेषालाही शक्य नाही असं असणाऱ्या भगवंताचं वर्णन तुम्हा आम्हाला काय करता येईल. आणि म्हणून एवढं असणारं परिधान अंगावरती वस्त्र केलेलं आहे. अशा पद्धतीनं प्रभू राम त्या ठिकाणी सागरांनी दिलेलं वस्त्र परिधान केले, अलंकार परिधान केले. आणि यापुढं काय होते आपण या ठिकाणी असणारे यजमान किंवा या ठिकाणचे व्यासपीठाचे अधिष्ठान मूर्ती ज्यांना सेवा दिली ते या ठिकाणी करतील. आणि म्हणून झालेली सेवा भगवंताच्या चरणावरती समर्पित. पुलिया बळे मी नाही बोलत सका कृपावंत वाचा त्याची साळुंकी मंजूळ बोलत सेवानी बोलविता धने वेगळाची साळुंकी मंजूळ बोलत सेवानी. आणि म्हणून भगवंतानं जो काही मला त्या ठिकाणी बोलण्यासाठी जी बुद्धी दिली, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझ्या एका केशवराजा सकळ सिद्धी. या नयनं बुद्धीचं वैभव असणारा भगवान परमात्मा जी काही त्या ठिकाणी बोलण्यासाठी सामर्थ्य दिलं त्या सामर्थ्यानुसार बोलण्याचा प्रयत्न केला. बोलताना एखादा शब्द मागचा पुढे झाला असेल, पुढचा मागं झाला असेल तर तो माझ्या बुद्धीचा दोष आहे. आणि जे काही चांगलं आहे ते सर्व संतांचा प्रसाद आहे, भगवंताचा प्रसाद आहे. अशा पद्धतीने झालेली सेवा भगवंताच्या चरणावर समर्पित. सर्व वाचक, ज्ञानवृद्ध, वयोवृद्ध, सूचक, श्रोते मंडळी सर्वांच्या या ठिकाणी चरणावरती समर्पित आणि सेवेला पूर्णविराम. राजा रामचंद्र भगवान की जय. यापुढची सेवा सूचकाचे हरिभक्त परायण व्यंकटराव पाटील कदम गुजरीकर यांनी करतील. आणि वाचकाची सेवा